देशात गुरुपौर्णिमा खूप उत्साहाने साजरी झाली। ह्याचेच औचित्य साधून संकल्प नृत्य अकॅडमी येथे एक खूप पारंपरिक आणि नेत्रदीपक असा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला, ज्यात गुरुपूजन व नटराज पूजन केले गेले। भारतीय शास्त्रीय नृत्य केवळ एक कला नाही, ती एक साधना आहे, ज्यामध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी इत्यादी नृत्यशैलीत गुरुकृपा आणि अनुशासनाशिवाय सिद्धी शक्य नाही। भरतनाट्यम हे भारतातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार असून ह्याचा उगम हा तामिळनाडू राज्यातील मंदिरे मानली जातात। आज गुरु सुप्रिया पाटणकर संकल्प नृत्य अकॅडमीमध्ये ह्याच नृत्यकलेचे जतन आणि पूजन करतात। ह्याच कलेप्रती आणि नटराजाप्रती त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यास एक विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 11 जुलै रोजी शिवाजी चौक येथे त्यांच्या शाखेत आयोजित करण्यात आला होता। इथे सुप्रियाजी आणि त्यांच्या शिष्याचे एक अनोखे आणि निर्मळ नाते पाहायला मिळाले। त्यांचा एकमेकांविषयी आदर, प्रेम पाहायला मिळाले। गुरु सुप्रिया आणि त्यांच्या शिष्यांनी नटराज पूजन केले। नटराज पूजन हे सर्व नृत्य साधकांसाठी महत्त्वाचे मानले जाते। दीप प्रज्वलन करून व फुले आणि प्रसाद अर्पण करून हे पूजन झाले। ह्यानंतर सुप्रियाजी यांनी त्यांच्या शिष्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि पावित्र्य समजावून सांगितले। त्यांच्या शिष्यांनी त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांचा आदर सत्कार केला। या संदर्भात ठळक वार्ताच्या प्रतिनिधींनी संकल्प नृत्य अकॅडमीशी साधलेला हा खास संवाद। म्हणतात ना, कला असे मानवाशी भूषण, कलेशिवाय माणसाला कुठलीच किंमत नसते। खरं तर एक असंच आगळं वेगळं गुरु आणि शिष्याचं हे नातं सांगणारे ही कव्हर स्टोरी असणार आहे। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। खरं तर संपूर्ण देशामध्ये गुरुपौर्णिमा हा सण जो आहे तो साजरा झाला। हिंदू, बौद्ध, जैन अशा प्रत्येक परंपरेमध्ये गुरु आणि शिष्याचं हे पारदर्शक नातं। सध्या आपण आलो आहोत संकल्प नृत्य अकॅडमीमध्ये आणि या ठिकाणीच आपण पाहिलं तर गुरुपौर्णिमा हा सण जो आहे तो अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत कशा प्रकारे साजरा होतो याचं उदाहरण आपल्यासोबत सुप्रिया मॅडम असणार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅम, काय सांगाल, कलेच्या माध्यमातून जेव्हा आपण ज्ञान वाटतो, पहिली काय भावना असते? कला म्हणजे नेमकं काय? आर्ट कसं असतं की आत्म्याशी जे परमात्म्याचं मिलन असतं त्यालाच कला असं म्हटलं जातं। आणि जोवरती तुमच्या मनापासून येत नाही तोवरती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत किंवा कुठचीही कला, शिल्पकला झाली किंवा नृत्यकला झाली, चित्रकला झाली, तुमची अजून बाकीच्या इतर ज्या आपल्या 64 कला म्हटल्या जातात ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू नाही शकत। जसं आत्ता ज्यावेळेला राम मंदिराचं आपल्या उद्घाटन झालं त्यावेळेला रामाच्या मूर्तीच्या वरचे जे भाव होते किंवा अजिंठाचे जे लेणी आहेत त्याच्यामधले जे बौद्धांची जी मूर्ती आहे त्याच्यावरचे जे भाव आहेत ते साकारायला पण तेवढी त्या व्यक्तीची आत्मीयता म्हणा किंवा त्या व्यक्तीचं तिथपर्यंत म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा ते तिथपर्यंत पोहोचलेले असतील तरच तुम्ही ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता। आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण कुठेतरी आजकाल म्हणजे डिप्रेशन हा जो प्रकार ऐकतो त्याच्यातून दूर ठेवण्यासाठी कुठचीही कला, भले ती नृत्यकला असो, वादन कला असो, गायन कला असो, इट्स अ मेंटली रिफ्रेशमेंट तुम्ही याला म्हणू शकता। येस, आज गुरुपौर्णिमा साजरी झाली, काय भावना असते जेव्हा इतक्या छान प्रकारे शिष्य येतात, एक भेट देतात आणि कशा प्रकारे वातावरण असते, काय फिलिंग असते? असा कधी काही विचार नाही केला, पण आपल्या ज्या संस्कृती आहे किंवा आपली जी मुळं आहेत ती कुठेतरी प्रत्येकापर्यंत आजच्या या इंग्लिश किंवा वेस्टर्न याच्यामध्ये मुलांपर्यंत पोचावी ही माझी प्रामाणिक भावना आहे। म्हणजे माझ्या टोटल 4 ब्रांचेस आहेत, त्या 4 ब्रांचेसमध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगवेगळी अशीच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि जवळजवळ 250-300 देवाच्या कृपेने मुलं आहेत माझ्याकडे। आणि गुरुपौर्णिमा हा काय म्हणतात त्याला, एक आदर दाखवण्याचा किंवा एखाद्या प्रती आपले प्रेम दाखवण्याचा एक सोहळा म्हणू शकतो आपण त्याला। आजकाल थोडंसं त्याला शिक्षक याच्यात रूपांतर झालेलं आहे। म्हणजे पहिले कसं होतं की गुरु शिष्य परंपरा होती, गंडाबंधन होतं। म्हणजे जसं आपले भीमसेन जोशी वगैरे झाले ते ज्या वेळेला काय म्हणतात त्याला शिकायला गेले त्यावेळेला गुरुनी त्यांना आपलंसं केल्याशिवाय ते लोक पुढे जाऊ शकायचे नाही। तर तसं आत्ता नाहीये। आत्ता कसं आहे, आज आलं की उद्याला सगळ्यांना ती कला आली पाहिजे। ती कला एवढी साधी नसते। इव्हन आपल्या भारतीय शास्त्रीय नृत्य 9 प्रकारचे आहे, कुठचंही घ्या किंवा वादन झालं
तरी सुद्धा ते इतकं सोपं नसतं की तुम्ही आज आलात आणि लगेच ते पटकन झालं. पूर्वीचे द्रोणाचार्य झाले किंवा आपले स्वामी रामदास झाले, या सगळ्यांनी त्या शिष्यांना घडवलं. आम्ही एवढे मोठे नाही आहोत. मी स्वतःला तर शिक्षकच म्हणते, गुरु पण म्हणत नाही, कारण आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही खूप मागे आहोत आणि अध्यात्म असतं त्याच्यात गुरु असतात. आम्ही फक्त शिक्षक म्हटलं तर बरं होईल. एकीकडे आपण पाहतो की पाश्चात्य संस्कृतीला तरुणाई सध्या भारावली. तशामध्ये अशा प्रकारचं डान्स फॉर्म शिकवणं किती चॅलेंजिंग असतं स्वतःमध्ये, की भारताची परंपरा, भारताची संस्कृती, भारताचं अनुशासन जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात किती महत्वाचं असतं आणि किती गरजेचं आहे संस्कृती टिकवणं. संस्कृती ही टिकली पाहिजे आणि ती आपल्या मार्फतच टिकली जाईल. आता म्हणायलाच गेलं तर सध्या त्याचं थोडंसं बाजारीकरण झालंय असं पण आपण म्हणू शकतो. पण आपले जे म्हणजे आमच्या ह्याच्यात सुद्धा खूप सारे दिग्गज लोक आहेत, जसं चित्रा विश्वेश्वरन आहे किंवा मल्लिका साराभाई आहेत किंवा बिरजू महाराज झाले, गोपीनाथ महाराज झाले, सगळे झाले. तर ह्या लोकांनी कुठेतरी ते स्वतःमध्ये तो एक काय म्हणतात ना प्राण प्रतिष्ठेला लावून त्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत, पुढे नेलेल्या आहेत. मी तर त्यातला खूपच छोटा म्हणजे काय म्हणतात त्याला कण पण म्हणता येणार नाही. आणि माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे की सामान्यातल्या सामान्य मुलाला सुद्धा ही कला मिळावी. त्यामुळे म्हणजे हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की माझ्याकडची फी पण कमी आहे. त्याच्यासाठी पण मी खूप जणांकडनं ऐकलंय की मॅडमची फी खूप कमी आहे, त्या कसं असतील, काय घेतील. पण आज खरंच सांगते, देवकृपेने आज खरंच खूप खूप छान चालू आहे आणि यश मिळते. शेवटचा प्रश्न, प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असतो. आज अनेक शिष्य तुम्हाला गुरु मानतायत. तुमच्या आयुष्यातला गुरु कोण आहे आणि तुम्ही हे श्रेय कोणाला द्याल? तसे तर अनेक गुरु झाले. पहिले तर आई बाबा, आणि माझ्या आईला खूप हौस होती की मुलींनी नाच शिकावं याची, आणि माझ्या बहिणीला प्रचंड आवड होती नृत्याची. मला एवढी नव्हती, पण ते तिच्याबरोबर झालं आणि माझं कंटिन्यू झालं. आणि दुसरी माझी पहिली गुरु किशोरी महाजन म्हणून आहे, दुसऱ्या रेश्मा बांबुळकर आहे, वसंता टीचर डोंबिवलीच्या आहे, तमन्ना नायर या ठाण्याच्या आहेत. सो एवढ्या सगळ्या गुरूंचे मला आशीर्वाद लाभलेले आहेत. खरं तर एक स्त्री जेव्हा संधी मिळते तेव्हा काय करू शकते याचं उदाहरण आपल्याला सुप्रिया मॅडम. हा गुरु शिष्यांचा अनोखा असा गुरुपौर्णिमा सण आपल्या या ठिकाणी सुरू आहे. आपल्यासोबत काही शिष्य असणार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सुप्रिया मॅडम बद्दल पहिला शब्द काय येतो? प्रेम, आदर आणि सगळंच. आज मी गेले 10 वर्ष आणि प्लस कितीतरी ताईकडे आहे, ताईकडे शिकतेय आणि तिने जे शिकवलंय ते मी पुढे न्यायचा खूप मनापासून प्रयत्न करतेय. तिने अगदी आम्हाला असं स्टुडंट आहे किंवा काय हे असं अजिबात कधी जाणवून दिलं नाही. तिने आम्हाला तिची फॅमिली म्हणून कन्सिडर केलं. आम्ही जिथे कुठे चुकत होतो, जिथे कुठे आम्ही टक्के खात होतो, तिथे तिने आम्हाला प्रत्येक अगदी छान हात धरून, अगदी अशी आई मुलीला कसं घेऊन जाते तसं आम्हाला घेऊन गेलंय. आम्ही सगळ्याजणी ताईला आमची दुसरी आईच मानतो. आम्ही तिला प्रत्येक मदर्स डे वगैरे सगळ्याला अगदी भरभरून प्रेम देऊन विश करतो. आणि मी विश करेन की अजून पुढे जेव्हा मी अजून पुढे जाईन आयुष्यात, तेव्हा माझ्या बरोबर ताई पूर्ण वेळ असो. येस, आणखीन काही शिष्य आहेत. खरं तर गुरु तोच असतो जो आपल्याला जिथे आपण चुकू तिथे आपल्याला योग्य मार्गदर्शन करू. अनेक शिष्य आहेत, आपण प्रत्येकाच्या बाईट सांगूयात. काय सांगाल, इथं परिवार एकत्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि गुरुपौर्णिमा साजरी झाली, कशा प्रकारे सेलिब्रेशन होतं? सर्वात पहिले मला सर्व गुरूंना व आमच्या ताईंना गुरुपौर्णिमेच्या मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. गुरु आणि ताई हे नातं असं आहे ना की ताई या मुळा शब्दातच आई हा, जसं तनय आई यांनी सांगितलं, तर सगळे इथे जण एकत्र होतात. जे पूर्वजणापासून आपण सगळी संस्कृती चालत आलो आहोत, गुरु शिष्य परंपरा म्हणतो, तर जी आधीपासून जपत आले ते आजच्या पण शिष्यांना समजायला हवं. त्या प्रकारे आमच्या गुरूंचा प्रयत्न आहे की ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं, सगळ्यांनी एकत्र मिळून ही कला पुढे न्यावी, हा या कार्यक्रमाचा प्रयत्न. नक्कीच. खरं तर हे प्रेम पाहायला मिळतंय आणि आणखीन अनेक शिष्य आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल, प्रत्येक जण या ठिकाणी गुणगान गातोय, काय नेमकं स्पेशल आहे या जागेचं, किती महत्व आहे या गुरुचं आणि काय नेमकी कलेचं महत्व आहे? सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी वयाच्या 5व्या वर्षापासून डान्स शिकायला सुरुवात केली. सगळ्यात पहिली आणि शेवटची गुरु माझी ताईच आहे आणि ताई ही आई समान आहे. कारण मी असं नाही म्हणणार की तिने फक्त आम्हाला नृत्य शिकवलं, तिने आम्हाला आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि आता मी बघते की खूप लोकांना वेस्टर्न डान्सचं खूप जास्त महत्व असतं, त्यांना क्लासिकल डान्स याचा कंटाळा येतो, पण ताई अशा पद्धतीने क्लासिकल डान्स शिकवते की लोक ओढावली जातात. आणि ही जागा खूप स्पेशल आहे कारण सगळ्यात पहिले डान्स क्लास तिकडे सुरू झाला होता.
हे ताईचं स्वतःचं घर पण आहे, त्याच्यामुळे इकडे घरात आल्यासारखं वाटतं. बाकीच्या सगळ्या बॅचेस मध्ये पण घरात आल्यासारखं वाटतं, पण हे घर खूप स्पेशल आहे कारण मी सुद्धा याच डान्स क्लासमधून म्हणजे याच बॅचमधून शिकली आहे. सो कायम मला असं वाटतं की मी घरात आली आहे कधीही जेव्हा मी ताईकडे येते तेव्हा, कारण ताई सुद्धा आईसारखं प्रेम करते. म्हणजे माझी फॅमिली तर विचारही नाही करत जेव्हा मी क्लासला आलेली असते. मला कधी विचारलंही जात नाही की तू कधी येणार आहेस घरी परत. एकदा गेले की माहिती असतं की खायला प्यायला सुद्धा ताई कमी करणार नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ताई ही आई आहे आणि हे माझं घर आहे. आणि एकंदरीतच हेच प्रेम जे आहे ते गुरु आणि शिष्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून या भारतात, या महाराष्ट्रात आणि या बदलापूर शहरात आजवर अशीच तेवत आहे. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट मोनिका सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.